नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत। ही दोन कलरमध्ये विणलेली आहे। सुलट बाजूने ही वीण याप्रमाणे दिसते, उलट बाजूने ही वीण याप्रमाणे दिसते। ही बाजू सुद्धा याची छान दिसते। तर सुरुवात करूया। कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, हाईप करा। ही वीण 8 ओळींची आहे। ही वीण विणण्यासाठी 2च्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत। सुरुवातीला एका कुठल्याही कलरने या 2 ओळी घालून घ्यायच्या आहेत। जर खाली बॉर्डर नसेल तर इथे मी व्हाईटने 2 ओळी सुलट घालून घेतलेल्या आहेत, त्याप्रमाणे 2 ओळी सुलट घालून घ्यायच्या आहेत। जर बॉर्डर असेल तर या 2 ओळी घालायची काहीही आवश्यकता नाही। पहिली ओळ ही रॉंग साइडला किंवा उलट बाजूला, पहिली ओळ ही व्हाईटनेच ही येईल किंवा इथे जो खाली कलर लावला असेल त्यानेच विणायची आहे। पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। एक सुलट, आत धागा घ्यायचा, एक टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा। हेच रिपीट करत जायचं आहे। धागा आतच ठेवायचा, एक टाका सुलट, एक टाका न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा। त्यावेळी धागा आत घेतलेला आहे। पुढचा सुलट टाका विणताना हा धागा आतच असेल आणि मग सुलट टाका विणायचा आहे। हेच रिपीट करत जायचं आहे। आत धागा घेतल्यामुळे इथे एक नवीन टाका तयार झालेला असणार आहे। हा शेवटपर्यंत याच क्रमाने विणायचा आहे। इथे रिपीटेशन संपलेलं आहे। याच क्रमाने विणल्यानंतर पहिल्या ओळीचा शेवट आत धागा घेऊन एक टाका न विणता उचलायचा आहे, याप्रमाणे होईल। एजिंगचा टाका विणतानाही धागा आतच ठेवायचा आणि एजिंगचा टाका विणायचा आहे। पहिली ओळ पूर्ण झाली। दुसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला दुसरा कलर घ्यायचा आहे। दुसरी ओळ ही दुसऱ्या कलरने येईल। पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन सुरू होण्यापूर्वी एक सुलट, एक टाका न विणता याप्रमाणे उचलायचा आहे। यावेळी धागा बाहेरच आहे। यानंतर रिपीटेशन सुरू होईल ते याप्रमाणे 2 सुलट, एक टाका न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा। हेच रिपीट करत जायचं आहे। 2 सुलट, एक उचलायचा, धागा बाहेरच आहे, 2 सुलट, एक उचलायचा। इथे एक टीप अशी आहे की हा जो आपण टाका उचलतो तो मागच्या ओळीमध्ये आत धागा घेतलेला असणार आहे। तर 2 सुलट, एक टाका न विणता याप्रमाणे उचलायचा आहे। इथे रिपीटेशन संपलेलं आहे। रिपीटेशन नंतर हा एक टाका उरतो, तो एक सुलट विणायचा। शेवटचा टाका एजिंगचा आहे। दुसरी ओळ पूर्ण झाली। तिसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साइडला, आपोआप हाच कलर आहे। पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन सुरू करण्यापूर्वी एक सुलट, आत धागा घ्यायचा, एक टाका न विणता उचलायचा आहे, धागा बाहेर। यानंतर रिपीटेशन सुरू होईल। रिपीटेशन याप्रमाणे 2 सुलट, आत धागा घ्यायचा, एक टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा, पुन्हा धागा बाहेर, 2 सुलट, आत धागा घ्यायचा, एक टाका याप्रमाणे उचलायचा। हेच रिपीट करत जायचं आहे। शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे। इथे रिपीटेशन संपलेलं आहे। रिपीटेशन संपल्यानंतर हा एक टाका राहतो, तो सुलट विणायचा। शेवटचा टाका एजिंगचा आहे। तिसरी ओळ पूर्ण झाली। चौथी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला। आता व्हाईट कलर घ्यायचा आहे। पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। 2 चा 1 सुलट विणायचा, एक टाका उलट विणायचा। हेच रिपीट करत जायचं आहे। 2 चा 1 सुलट करताना हे 2 टाके वेगवेगळ्या कलरचे असले पाहिजे। तर 2 चा 1,
एक उलट। हे पहा, हे दोन वेगवेगळ्या कलरचे आहेत, त्याचा दोनचा एक सुलट करायचा, एक उलट। हेच शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे। याच क्रमाने विणल्यानंतर शेवटी एक उलट येईल। त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे। चौथी ओळ पूर्ण झाली। पाचवी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साइडला, पहिला टाका एजिंगचा आहे। इथे हाच कलर येईल। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। धागा आत घ्यायचा, एक टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा, एक टाका सुलट विणायचा। सुलट टाका विणताना धागा आतमध्ये ठेवूनच सुलट विणायचा आहे। आत धागा घ्यायचा, एक उचलायचा, एक सुलट। हे शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे। याच क्रमाने विणल्यानंतर पाचव्या ओळीचा शेवट एक सुलटने होईल। शेवटचा टाका एजिंगचा आहे। पाचवी ओळ पूर्ण झाली। सहावी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला हा येलो कलर घ्यायचा आहे। पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। दोन सुलट, एक टाका न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा, दोन सुलट, एक टाका न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा। ही मागच्या ओळीत घेतलेली अटी असणार आहे। हे शेवटपर्यंत रिपीट करत जायचं आहे। शेवटपर्यंत विणल्यानंतर सहाव्या ओळीचा शेवट एक टाका उचलून होईल। त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे। सहावी ओळ पूर्ण झाली। सातवी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साइडला, पहिला टाका एजिंगचा आहे। आता हाच धागा येईल। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। धागा आत घ्यायचा, एक टाका न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा, धागा बाहेर, दोन टाके सुलट। आत धागा घ्यायचा, एक टाका उचलायचा। हा जो टाका उचलायचा आहे तो मागच्या ओळीमध्ये अटी घेतलेला टाका असणार आहे। धागा बाहेर, दोन सुलट। हेच रिपीट करत जायचं आहे। सातव्या ओळीचा शेवट दोन सुलटने होईल। शेवटचा टाका एजिंगचा आहे। सातवी ओळ पूर्ण झाली। ज्या धाग्याने आपण विणणार आहोत तो धागा या दुसऱ्या धाग्याच्या असा खालून घ्यायचा, म्हणजे प्रत्येक वेळी दोन्ही धागे पुढे पुढे येत जातील। आठव्या ओळीला व्हाईट धागा घ्यायचा आहे। आठवी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला, पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। एक उलट, धागा बाहेर, दोनचा एक सुलट। याप्रमाणे शेवटपर्यंत विणत जायचं आहे। एक उलट, दोनचा एक सुलट, एक उलट। इथे दोनचा एक सुलट विणताना हे दोन वेगवेगळ्या कलरचे टाके असणार आहेत। शेवटपर्यंत याचप्रमाणे विणल्यानंतर शेवटी दोनचा एक सुलट याप्रमाणे होईल। शेवटचा टाका एजिंगचा आहे। आठवी ओळ पूर्ण झाली। याच 8 ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाइन तयार होते। अतिशय सुंदर अशी ही दोन कलरची वीण आहे। खूप उठावदार, ठसठशीत, नीट नेटकी अशी ही वीण आहे। दोन धागे वापरल्यामुळे ही वीण जाडसर विणली जाते। ही वीण बाळाचे स्वेटर्स, जॅकेटसाठी, डेकोरेटिव्ह विणकाम करण्यासाठी, क्राफ्टसाठी, टोपीसाठी, हेडबँडसाठी ही वीण उपयोगी आहे। विणायला सोपी आहे। तर आशा आहे की ही डिझाइन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल। तर एकदा जरूर करून पहा
आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.